चला आता तुळजापूर नंतर आम्ही गाणगापूर इथे आलोय। तर आता नदीवरती आले, आता फ्रेश वगैरे होतं थोडंसं इथे आणि त्यानंतर दर्शन घेऊ। तर आता आम्ही गाणगापूर या ठिकाणी आलोय, आपल्या दत्तांचे स्थान, स्वामींचे स्थान। तर इथे आलो होतो बाहेर, इथे बाजूला इकडे नदी होती, तर तिथे आम्ही ना हातपाय धुण्यासाठी आलो। भरपूर जण इथे आंघोळ पण करतात, पण आम्ही तुळजापूरचे दर्शन केल्यानंतर डायरेक्टली इकडे आलो ना, दुपारची वेळ होती। तर इथे आम्ही ना फ्रेश वगैरे झालं थोडंसं आणि त्यानंतर आम्ही दर्शनाला गेलो। तर इथे ना भरपूर असे धागे बांधलेले होते, तर इच्छापूर्तीचेच धागे असतील हे। तर मलाही जास्त माहीत नाही, ज्या ताईंना माहिती त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा। तर इथे भरपूर ना म्हणजे पारायणसाठी पण येतात, पारायण करतात। तुम्हाला मध्ये दिसेलच व्हिडिओमध्ये मी सगळं काही शेअर केलेलं आहे। आणि मस्त हे असं याच उंबराचं झाड होतं, तर आणि त्यानंतर मध्ये पण झाडे आहे, तर दिसेलच तुम्हाला। तर इथे पण गर्दी असते, प्रत्येक देवस्थानाला भरपूर गर्दी होती। तर दर्शन सगळीकडे झाले, त्यानंतर तिकडे दुसरीकडेही एक मंदिर होतं स्वामींचं, तिथेही आम्ही गेलो होतो। तर सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअरच करेल मी, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तरी बघा भरपूर असे ना भाविक बसलेले होते पारायणसाठी, प्रत्येकांचं चालू होतं पारायण। आणि इथे ना आम्ही दर्शनाला आलो, तर दर्शन पण छान झालं आमचं इथलंही। तर हे बघा, तर इथेही मस्त खूप धागे असे बांधलेले होते। तर मलाही कमेंटमध्ये सांगा, ज्या ताईंना माहिती आहे त्यांनी मला सांगा हे धागे कशासाठी, म्हणजे इच्छापूर्तीच असेल असं वाटतंय मला। तर चला, तर पुढे आम्ही कुठे जातो, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर थोडंसं ना बाहेर आल्यानंतर आहे ना, इकडे गावामध्ये ना हे मंदिर आहे, स्वामींचं मंदिर आहे, भरपूर मोठं आहे। पण मग मंदिरामध्ये ना शूट अलाउड नाही, त्यामुळे मला जास्त काही मंदिरांमध्ये ना तुम्हाला शेअर नाही करता आलं, कारण प्रत्येक ठिकाणी कॅमेरा अलाउड नसतो। जिथे व्हिडिओ काढू शकते तिथे काढले। आणि आपली लाडकी साई बघा सगळ्यात पुढे असायची। तर इथे पण दर्शन आमचे छान झाले, एकदम शांत वातावरण होतं इथलं सगळं काही। आणि असं शांत वातावरणात थोडा वेळ बसायलाही छान वाटतं ना। तर आम्ही इथे बराच वेळ थांबलो आणि त्यानंतर आम्हाला पुढेही जायचं होतं। जेवढे एका दिवसामध्ये जेवढे देवस्थान होईल ना तेवढे करायचे होते आम्हाला। तर भरपूर असे एका दिवसामध्ये आम्ही ठरवून ठेवलेलं होतं एवढे देवस्थान करायचे। त्यानंतर मुक्काम, तर आमचा मुक्काम अक्कलकोटमध्ये झाला। बोल ना काहीतरी लॉग मध्ये बोल ना, आम्ही चहा प्यायला थांबलोय, काहीतरी चहा प्यायला थांबलोय।
पुढं अजून मम्मी मुलाखत तुझी मम्मी बोलायचं आहे काय काय बोलते चहा प्यायला उतरलोय पण खूप वेळ झाला चहाला अमृततुल्य शोधता नाही सापडलं. इकडं नाही भेटत ना अमृत बरोबर आहे. तरी ते चहा वगैरे घेतला, चहाचा वेळ झालेला होता. त्यानंतर पुन्हा आम्ही ना श्री दत्तांच्या इथे मंदिरामध्ये गेलो. तर जेवढे होईल तेवढे करायचे होते देव. आणि ज्या रूटला म्हणजे तुळजापूरचं दर्शन झाल्यानंतर रूटमध्ये जेवढे पण देवांचे मंदिर येतील ना तर प्रत्येक ठिकाणी आम्ही दर्शनासाठी जात होतो. तर इथे तर मी भरपूर वेळा आलेली आहे आणि इथं दर्शन आहे ना खूप छान मस्त होतं. तर चला मंदिरामध्ये तुम्हालाही दाखवते. इथे ना तर असं म्हणजे छोटीशी अशी खिडकी आहे आणि त्याच्यातून आपल्याला देवाला बघायला लागतं आणि मस्तच म्हणजे श्री दत्तांची मूर्ती दिसते. दर्शन पण छान होतं आणि प्रत्येकाला आहे ना म्हणजे आपल्याला बघून देतात. कितीही गर्दी असली तरी दर्शन छान होते. इथेही दर्शन नाही अजिबात नाही, दर्शन खूप छान होणार आहे. एवढी मोठी लाईन आहे ना. नाही पण आपण माझ्या बरोबर यायचं ना, ती वरची लाईन नाही आहे ना. तर आता आम्ही आलो अक्कलकोटमध्ये. तर वेळ झालेला होता आणि इथे आम्ही आलो ना तर इथे पुन्हा म्हणजे देवा आरतीचा स्वामींच्या आरतीचा वेळ झालेला होता. तर आम्ही गेलो ना तर थोडंसं 5-10 मिनटं उभं राहायला लागलं. त्यानंतर सगळ्यांना आत सोडलं आणि देवाची आरती झाली, नैवेद्य वगैरे दाखवला. तोपर्यंत आम्ही सगळे काय ना आपल्या मठामध्येच बसलेलो होतो. तरी बघा गर्दी होती पण आम्ही जेव्हा बाहेर लागलो ना तेव्हा सगळ्यांना एक सोबत सगळ्यांना असं मध्ये सोडलं. म्हणजे पूर्ण असं पटांगण आहे ना मधलं मठातलं तर सगळं काही भरलं. कारण सगळ्यांना आरती भेटली, देवाला नैवेद्य वगैरे दाखवला, तिथले सगळे काही प्रार्थना वगैरे सगळं काही ऐकायला भेटलं. त्यामुळे म्हणजे असं वेळ झालेला तरी खूप छान वाटलं की आपल्याला आरती भेटली देवाची. तर सगळ्यांना प्रसाद आरती झाल्यानंतर हे बघा आता आरतीची वेळ झाली होती, मध्ये पूजा वगैरे चालू होती आणि पहिले सगळे काही प्रार्थना होतील, त्यानंतर आरती होईल आणि आम्ही ते सगळे काही बसलेलो होतो खाली. हे बघा सगळ्यांना आतमध्ये घेतलं होतं ना तर सगळ्यांना खाली बसवलं आणि देवाच्या आरतीला सुरुवात झाली.
तर इथे आम्ही ना फोटोशूट केलं. श्री वटवृक्ष स्वामी महाराज यांचं मस्त महाराजांच्या अशी आपल्या रुद्राक्षाची असं पूर्ण मोठी फ्रेम तयार केलेली आहे चेहऱ्याची. तर इथे सगळेजण आल्यानंतर फोटोशूट करतात. आम्हीही फोटो काढले इथे आणि देवाची आरती, देवाचा प्रसाद भेटला. खूप म्हणजे असं मनाला एकदम छान वाटलं. आणि त्यानंतर आपल्या अक्कलकोटमध्येच हे प्रसादालय पण आहे, तर तिथेच आम्ही प्रसाद घेतला. तर तिथेच आम्ही जेवण केलं आणि म्हणजे प्रसाद म्हणजे इतका छान प्रसाद भेटतो ना तिथे. तर खूप गर्दी पण असते तिथे प्रसादालयात. हे बघा पूर्ण अशा बाऱ्या होत्या. म्हणजे खूप वेळ आम्हाला इथे उभं राहायला लागलं. पण म्हटलं आपण प्रसाद घेऊनच जाऊया. तर सगळ्या म्हणजे बायकांची वेगळीकडे आणि जेंट्स लोकांची वेगळीकडे अशी लाईन होत्या. तर लाईनीत आम्ही खूप वेळ उभं राहिलो आणि त्यानंतर आम्ही म्हणजे प्रसादालयामध्ये गेलो. तर इथे आमचं खूप छान मस्त जेवण झालं आणि पुढे आम्ही पंढरपूरमध्ये मुक्काम केला. कारण सकाळी पंढरपूरमध्ये पण गर्दी असते, तर म्हटले सकाळी उठून लगेच दर्शनाला जायला. तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.